मित्रांनो, राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, या साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आणि त्यानुसार आता तुम्हाला समजणार आहे की पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि त्या माहितीनुसार पैसे कधी जमा होणार हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला देखील सध्या पैशांची अत्यंत गरज असेल, जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, कर्जमाफीच्या पैशांची प्रतीक्षा करत असाल, तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। तुमच्या मनातील प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्या। आता शेतकरी मित्रांनो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पैसे कधी जमा होणार, किती जमा होणार हे तुम्हाला समजेल। तर बघा शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सध्या खरीप हंगाम समोर आहे। शेतकरी राजा शेतामध्ये राबण्यासाठी पैशांची तरतूद करत आहे, पण दुसरीकडे आपल्या हक्काचा पीक विमा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तसेच इतर अनेक योजनांचे अनुदान हे सरकारच्या दारामध्ये रखडले आहे। पण थांबा, याच गोंधळाच्या वातावरणामध्ये थेट राज्याच्या सभागृहामध्ये पीक विमा आणि शेतकरी कर्जमाफीवरून जोरदार खडाजंगी बघायला मिळाली। विरोधकांनी आणि शेतकरी नेत्यांनी विचारलेल्या तीक्ष्ण प्रश्नांवरती अखेर कृषी मंत्र्यांनी सर्वात मोठे आणि अधिकृत उत्तर दिले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। बघा, राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे या ठिकाणी चांगलेच गाजले असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। बघा, राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पीक विमा आणि शेतकरी कर्जमाफीवरून जोरदार खडाजंगी बघायला मिळाली। विरोधकांनी आणि शेतकरी नेत्यांनी विचारलेल्या तीक्ष्ण प्रश्नांवरती अखेर कृषी मंत्र्यांनी सर्वात मोठे आणि अधिकृत उत्तर दिले असून आता पैसे नेमके कधी जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर याबद्दलची सर्व उत्तरे आता या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी सभागृहामध्ये अशी कोणती मोठी घोषणा केली ज्यामुळे तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त वंचित शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे? तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा नवीन जार नक्की काय सांगतो? तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच या सर्व योजनांचे पैसे बँकेच्या खात्यावरती येण्यापूर्वी तुम्हाला 2 दिवसांमध्ये कोणते सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे,
तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला एकदम पुराव्यासहित या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ जराही स्किप करू नका, कारण की ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तुमच्या कर्जमुक्तीची ही गुरुकिल्ली असणार आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे, परंतु या कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागतील आणि जे शेतकरी ही 2 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे मग कर्जमाफीच्या लाभासाठी कोणती 2 कामे करावी लागणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त काय करायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या ठिकाणी सध्याच्या जमिनीवरील परिस्थितीबद्दल बोलूया। बघा, हवामान विभागाने सांगितले आहे की सुरुवातीला पाऊस कमी राहील, त्यामुळे घाईघाईने पेरणी करू नका। आता पेरणी कधी करायची याची अक्कल शेतकऱ्याला पिढ्यानपिढ्या आहे, पण खरी अडचण ज्ञानाची नाही तर खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची आहे। आता पेरणी कधी करायची हे शेतकऱ्यांना समजत आहे, परंतु शेतकऱ्यांची अडचण नेमकी काय आहे तर शेतकऱ्यांना सध्या पेरणीसाठी तसेच पेरणीच्या लागणाऱ्या तयारीसाठी म्हणजेच की खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या पैशांची नितांत गरज आहे। आणि आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे की माझ्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार। परंतु शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शासनाचा कारभार जर बघायला गेला तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो खरं तर खूप आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणं गरजेचं होतं। आता नमो शेतकरी योजनेबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर बघा, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती हप्ते जमा झाले तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 8 हप्ते जमा झाले आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। आता जो येणारा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आहे तर हा खरं तर मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता। बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तर हा खरं तर मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु राज्य सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होऊ शकलेला नाही। या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 महिन्यांचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होतानाचा चित्र आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। आता शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला, परंतु आपल्या राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल कृषी विभागाने काहीच सांगितलं नाही। बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचे हप्ते हे वेळेवरती जमा होत असतात। नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे, परंतु राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेबद्दल कोणीच या ठिकाणी एक शब्दसुद्धा काढायला तयार नाही। म्हणजेच की बघा, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील या ठिकाणी सरकारने अद्याप देखील अधिकृतपणे हप्त्याची कोणतीच घोषणा केली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण बघणारच आहोत। काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता शेतकरी मित्रांनो बघा, पहिला मुद्दा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी खूप विलंब झाला आहे। साधारणतः किती तर 3 ते 4 महिन्यांचा विलंब या ठिकाणी झाला आहे। जो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता तो या ठिकाणी अद्याप देखील जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा मोठा मुद्दा आहे तो म्हणजेच की पीक विमा। बघा, मंजूर झालेला पीक विमा अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेला नाही। आता या ठिकाणी बघा, खरीप हंगाम सुरू झाला की सरकार म्हणतं शेतकऱ्यांनी पीक विमा भरा, शेतकऱ्यांनी पीक विमा भरा। मग शेतकरी पीक विमा भरतात, त्यानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर देखील केला जातो, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होत नाही। अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी महाराष्ट्राची झाली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची सद्यस्थिती जर बघायला गेलं तर राज्य सरकारने म्हणजेच की या ठिकाणी आता राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पीक विमा
हा मंजूर झाला आहे, परंतु मंजूर झालेला पीक विमा अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. आता उदाहरण घ्यायचे झाले तर एकट्या नांदेड जिल्ह्याला तब्बल 813 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. पण या मंजूर रकमेसाठी आवश्यक असलेला राज्य आणि केंद्राचा जो हिस्सा असतो तो निधी वितरित करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. पीक विमा योजनेच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत, पण प्रत्यक्ष पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. शेतकऱ्यांची कोंडी फक्त पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेपुरतीच मर्यादित नाही, तर इतर अनेक योजनांचे पैसे या ठिकाणी सरकारने अडकून ठेवले असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आता कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की सर्व शेतकरी पात्र आहेत आणि लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच की आता पूर्वसंमत्या देण्यामध्ये आल्या, म्हणजेच की आता कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये देखील सरकारने शेतकऱ्यांना या ठिकाणी अडकून ठेवले असल्याचं चित्र आहे. आता कृषी यांत्रिकीकरणाबद्दल जर या ठिकाणी बोलायला गेला तर कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली की सर्व शेतकरी पात्र आहेत आणि लाखो शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या देण्यामध्ये आल्या. शेतकऱ्यांनी विचार केला की पूर्वसंमती मिळाली आहे, जर आता अवजारे खरेदी केली नाही तर ती पूर्वसंमती रद्द होईल. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी स्वतःचे पैसे लावून या ठिकाणी ट्रॅक्टर, रोटावेर म्हणजेच की या ठिकाणी अवजारे खरेदी केले. पण आज परिस्थिती काय आहे तर शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी करून बिलं अपलोड केली, पण सरकारचे अनुदानाची बिलं काढायला अजून देखील मंजुरी मिळाली नाही. शेतकरी बांधव आज व्याजाच्या चक्रव्यूहामध्ये अडकले आहेत. तब्बल 820 कोटी रुपयांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने फक्त 20 ते 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच की सरकारने शेतकऱ्यांचीही थट्टा केली आहे असं देखील चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर मग काय आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मित्रांनो, जेव्हा हा सगळा असंतोष वाढला तेव्हा हा मुद्दा थेट राज्याच्या अधिवेशनामध्ये गाजला. सभागृहामध्ये पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आणि लोकप्रतिनिधींनी सरकारला धारेवरती धरले आणि याच वादळी चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत मोठी आणि अधिकृत घोषणा केली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, इथून पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आणि कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, तसेच कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे याबद्दलची सर्व काही माहिती समजणार आहे. कारण की आता कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत मोठी आणि अधिकृत घोषणा केली आहे, ती आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, राज्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे आता या ठिकाणी गाजले आहेत. सभागृहामध्ये पीक विमा आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आणि लोकप्रतिनिधींनी सरकारला धारेवरती धरले आणि याच वादळी चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत मोठी आणि अधिकृत घोषणा केली आहे. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतून जे शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिले होते तर अशा तब्बल 12,71,000 शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याबाबत राज्य सरकार पूर्णपणे सकारात्मक असल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे जे 12 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार होते तर अशा वंचित 12,71,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असल्यामुळे नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. बघा, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम मंजुरी दिली जात आहे. तसेच फळ पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 286 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले असून सुमारे 17 लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्याचा लाभ 96% शेतकऱ्यांना मिळाला असल्याचा दावा कृषी मंत्र्यांनी केला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी संदर्भातील आनंदाची बातमी कोणती तर सध्या जर कर्जमाफीचा विचार केला तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तर अशा
12 लाख शेतकऱ्यांना या नव्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट केले जाईल आणि 12,71,000 शेतकऱ्यांना आता नव्याने कर्जमाफी दिली जाईल अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा सरकारनं या ठिकाणी केली आहे। आता कर्जमाफीची सध्या प्रक्रिया सुरू झाली आहे। शेतकऱ्यांचे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्याचे ऑडिट तयार केले जात आहेत, म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्याची तपासणी केली जात आहे। तसेच जे शेतकरी पात्र असतील तर अशा पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि लवकरच आता कर्जमाफीचे पैसे देखील जमा होणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची देखील या ठिकाणी जास्त गरज पडणार नाही। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होईल आणि जे 12 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहत होते तर अशा 12,71,000 शेतकऱ्यांचा नव्या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यामध्ये आला असल्यामुळे नक्कीच जे शेतकरी वंचित राहत होते तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळेल। आता कर्जमाफी संदर्भातील माहिती तुम्हाला समजली असेल। तसेच आता पीक विम्यासंदर्भातील कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। बघा या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, फळ पीक विमा योजनेअंतर्गत 286 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले असून सुमारे 17 लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। बघा मी पुन्हा सांगत आहे, बरेच शेतकरी विचारत होते की पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार। तर बघा कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,582 कोटी रुपयांची नुकसान भरपाई म्हणजेच की पीक विम्याची भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळेल। बघा खरीप हंगामाच्या पीक विम्यापोटी म्हणजेच की खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यापोटी 1,582 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा होईल। तसेच यासोबतच खताची लिंकिंग तसेच विना अनुदानित खते सक्तीने विकणे करणाऱ्या दुकानदारांवरती कडक कारवाईचे बंधन देखील घालण्यामध्ये आले अशी देखील माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी कर्जमाफी योजनेच्या अधिकृत अंमलबजावणीकडे आपण या ठिकाणी म्हणजेच की वळूयात, थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करू। आता शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील तुम्हाला माहिती समजली असेल। राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे। बघा पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी म्हणजेच की विरोधकांनी तसेच शेतकरी नेत्यांनी उपस्थित केले होते आणि त्यावरून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। बघा पीक विम्याबद्दल या ठिकाणी कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारण्यामध्ये आले होते आणि त्यावरून पीक विम्यासंदर्भातील कृषी मंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून सुमारे राज्यातील 17 लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। तर अशा पद्धतीची ही पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अपडेट बघायला मिळाली। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ती पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यामध्ये आली आहे। या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे। ही समिती बँक स्तरावरती सर्व कर्ज खात्यांचे ऑडिट करणार आहे, म्हणजेच की खात्यांची तपासणी करणार आहे।
यामध्ये शासकीय नोकरदार, लोकप्रतिनिधी किंवा ज्यांचा पगार 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा अपात्र लोकांची गळती केली जाईल. म्हणजेच की या ठिकाणी अपात्र लोकांची या ठिकाणी म्हणजेच की नावे कट केली जातील आणि केवळ गरजू आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची अंतिम पात्र यादी प्रसिद्ध केली जाईल. पण शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोम या योजनेत सांगितली आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे नाव पात्र असूनही कापले जाऊ शकते. बघा शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मला देखील कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, माझ्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, तर फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. कारण की कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोम या योजनेमध्ये सांगितली आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे नाव पात्र असूनही कापले जाऊ शकते. त्यामुळे फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी बघू शकता, अनेक पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲग्रिस्टॅग क्रमांक उपलब्ध नसल्याने पोर्टलवरती माहिती नोंदवण्यास विलंब होत आहे. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की जरी ॲग्रिस्टॅग नोंदणी बंधनकारक असली तरी ज्यांची नोंदणी झाली नाही त्यांची प्रथम नोंदणी करून घेतली जाईल आणि मगच या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. पण तरीही तुम्हाला कोणताही धोका पत्करायचा नसेल तर तात्काळ तुमच्या संबंधित बँकेच्या शाखेमध्ये किंवा संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधून तुमचे आधार, मोबाईल आणि ॲग्रिस्टॅग ID अपडेट करून घ्या. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमचे या ठिकाणी बायोमेट्रिक प्रमाणीकरण होईल आणि कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल. तर शेतकरी बांधवांनो, बघा कृषी मंत्र्यांचे उत्तर आणि नवीन जार पाहता 12 लाखांपेक्षा जास्त वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हा विजय म्हणजे शेतकऱ्यांच्या एकीचे बळ आहे. पण फक्त घोषणांवरती न थांबता सरकारने तात्काळ पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावा, हीच आपली आग्रहाची मागणी आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? कृषी मंत्र्यांनी दिलेले उत्तर योग्य आहे का? तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे का? कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आता शेतकरी मित्रांनो, सर्व माहिती मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, पीक विम्यासंदर्भातील जी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली होती, जी कृषी मंत्र्यांनी माहिती सांगितली होती, त्यानुसार राज्यातील सुमारे 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,582 कोटी रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1,582 कोटी रुपयांची पीक विम्याची भरपाई वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली. त्यानंतर जे कर्जमाफीपासून साधारणतः 12,71,000 शेतकरी वंचित राहत होते, तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे जे देखील 12,71,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार होते, तर अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दिलासा मिळेल. त्यानंतर कर्जमाफी संदर्भातील अजून एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आहे, ती म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी केली नसेल, फार्मर ID काढला नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी करून घ्या. कारण की कर्जमाफीच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी असणं आवश्यक आहे. बघा, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरच कर्जमाफीचे पैसे देखील जमा होतील. आता कर्जमाफी होणार हे तर सर्वांना माहीत आहे, परंतु कर्जमाफीच्या लाभासाठी आपण स्वतः पात्र आहोत का नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी केली नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या संबंधित बँक शाखेमध्ये किंवा संस्थेच्या सचिवाशी संपर्क साधून तुम्ही तुमचे आधार, मोबाईल आणि ॲग्रिस्टॅग ID अपडेट करून घ्या. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे
बायोमेट्रिक प्रमाणीकरण म्हणजेच की आधार प्रमाणीकरण होईल आणि कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे। आता त्यानंतर शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार, कारण की नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, समोर आलेल्या माहितीनुसार 1 जुलै या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। आता 1 जुलै या दिवशी हप्ता जमा होण्याची शक्यता का आहे, तर 1 जुलै या दिवशी कृषी दिन असल्यामुळे याच कृषी दिनाच्या मुहूर्तावरती राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जाऊ शकतो, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। पीक विम्याचे वितरण सुरू झालं आहे असं स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे। तसेच कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून कर्जमाफीच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करा आणि ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झाल्यानंतर मग तुम्हाला आधार प्रमाणीकरण देखील करावं लागणार आहे आणि त्यानंतरच कर्जमाफीचे पैसे खात्यावरती जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तसेच तुमचा जर काही प्रश्न असेल तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।